मित्रांनो, आज मी इथे आलेलो आहो. तुम्हाला एक नवीन दाखवतो झाड. कदाचित हे झाड दुर्मिळ आहे, तुम्ही पाहिलं नसेल. तर याला म्हणतात नागलिंगम. हे नागलिंगम मी पाहिलं याच्या पहिले एक वेळ. आता हे तुम्हाला परत दाखवत आहे मी. नागफणी तोडू नका. या झाडाला नागफणी या नावाने बी बोलतात आणि याला मोठमोठे फळ होतात. एकदम मोठं फळ होते. दाखवतो तुम्हाला. विषारी आहे असं ऐकण्यात आहे. याला मोठं फळ होते आणि हे झाड जवळपास 25 ते 30 फूट लांब होते, मोठं होते. हे बघा, डांगेमधून फूल येते. पहिल्यांदा तुम्ही झाड पाहिलं असेल. असे काटे काटे येतात बघा, जंबेदाण. जवळपास 1 ते 1.5 मीटरचा घेर असते याचा. तर याला म्हणतात नागफणा, नागफणा. आणि एक याचा नागलिंगमसुद्धा याला म्हटलेला आहे, नागलिंगम. तर आंब्याच्या झाडासारखे जवळपास याचे पानं असतात. हे बघा, त्याच्यात केटकुल माशी कुठली घुसली ते खाऊन घेते. असं हो, खाऊन घेते. याच्यामध्ये मच्छर वगैरे काही घातमध्ये घुसलं त्याला कीटक भक्षीसुद्धा म्हणतात. हे जे झाड दुर्मिळ आहे मित्रांनो. आणि जर दिसलं तर याच्यामध्ये एक शिवाच्या पिंडीसारखी पिंड आतमध्ये आहे. शिवलिंग हे बघा. आणि जवळपास 30-40 फुटाचं उंच झाड आहे. 50 फुटापर्यंत गेलेलं आहे. आणि हे याचं फळ आहे बघा. हे याचं फळ बघा. हे याच्यापेक्षा मोठं फळ होते. राजना याच्या आकाराच्यापेक्षा बी मोठं फळ होते याचं. तर हे याचे फुलं आहेत. 200 वर्ष झाल्याशिवाय त्याला फुल येत नाही. ड्युटी झाली. आता हे आपल्याला एक वनस्पती दाखवणार आहेत. त्यासाठी आपण चाललं आहे पानफुटची झाड वगैरे, मुतखळा झाडी. तर हे आपल्याला एक विशेष झाड दाखवणार आहेत. तर ते झाड पाहू आपण. ते आपल्याला घामबेंड वगैरे येते का नाही? हां. तर पाठीवर, मानेवर, अच्छा, मांडीवर कुठे बी जे घामबेंड येईल समजा, त्या घामबेंडावर चालण्यासाठी अशी एक औषधी आहे. ती घामबेंडावर काम करते. ती औषधी आपल्याला हे दाखवत आहेत. तर आपण चाललो आता पाहायला. तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. ते तर माहिती आहे तुम्हाला औषधी. कोणता आहे? अडुसा माहीत आहे. तर इथं अनेक प्रकारच्या प्लांट लागलेले आहेत. हे तुळशी आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. घामबेंडावर अतिशय गुणकारी असणारं झाड ते आपल्याला दाखवत आहेत. आता आज आम्ही इथं आलेलो आहे फिरायला. कृषी विद्यापीठचा काही भाग आहे हा. तर याच्यामध्ये ते दाखवणार आहेत. तर दुर्मिळ अशी वनस्पती आहे. तर आपल्या भागात जर दिसली तर जरूर याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. अशी वनस्पती. काय म्हणताय वनस्पतीले? या वस्तूला म्हणतात जटाशंकर. हे बघा, याच्या भाषेमध्ये याला हे जटाशंकर म्हणतात. आणि याला असे पानं असतात. मेंदीच्या पानासारखं छोटंसं पान आहे. हे बघा, तोडल्यानंतर कटकन आवाज देते. तोडल्यानंतर याचा आवाज येईन बघा. हे बघा, तोडल्यानंतर कटकन आवाज येईन असं हे झाड आहे. वेलवर्गीय झाड आहे. हे बघा, हे बघा, फुलं येतात त्याला छोटे. आणि छोटे छोटे फुलं येतात. कुठल्याही बेंडावर काम करते. कोणतं एक घामबेंड जे आहे ते घामबेंडावर काम करते. हे व्यवस्थित पाहा. त्याच्यात काही दुसऱ्या वस्तू बी आहेत ते नका. दुसऱ्या नाही. हे जे दिसते, हे जे दाखवत आहे तुम्हाला मी, हे वालं हे पाहे गौर न पहा. हे वालं हे बारीक हे पानं जे दिसतात हे मेंदीच्या पानासारखे पान दिसते. त्याची बुड पाहे. हे खाली त्याची मूळ आहे. हे बघा,
हे मूळ आहे. आणि हा त्याचा पाला पूर्ण बारकाईने पाहून घ्या. फक्त तोडल्यानंतर जाळं आणि पान तोडलं की कटकन आवाजीन हे त्याची ओळख आहे. त्याचं नाव काय म्हटलं? जटाशंकर. जटाशंकर या नावानं एक जटाशंकरची एक जात आहे असं समजून घ्या. तर जटाशंकर आहे. आणि इकडे करूटला सुद्धा दिसलं मला आता. करुटल्याचं पण आहे. करूटला सुद्धा आहे इकडे. 2-3 झाड आहेत ते दरवर्षी येतात ते. हे बघा इथं हे चंदनाचं झाड आहे. बाई करूटलं हे जे आहे की नाही करुटलं, हे जे आहे की नाही याच्यात लोह असतात जास्त. लोहाचं प्रमाण जास्त आहे याच्यामध्ये. याचं बायांसाठी खूप कामाचं असते. अच्छा. गोळ्या खाल्ल्यापेक्षा कोणतं झाड म्हणतात त्याला? कोणतं म्हणतात? हां